तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बकासूर हा दशम हिंद केसरी होणार का। ऑलरेडी 9 वेळा हिंद केसरी हा किताब बकासूर या बैलाने पटकावला आहे, पण यावेळी मात्र खरी परीक्षा आहे ती म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान उद्या म्हणजे 27 डिसेंबर रोजी पार पाडणार आहे। आणि त्या 27 डिसेंबरला भव्य आणि दिव्य असं पुसेगावचं मानाचं हिंद केसरी मैदान होणार आहे। आणि या होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर देखील येणार आहे। पण हे पुसेगावचं हिंद केसरी मैदान जवळ आलं की सगळ्यांना आतुरता असते की बकासूरचा पैरा कोण किंवा आपल्या आवडत्या बैलाचा पैरा कोण। असेच जर तुम्हाला पैऱ्यांचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आताच वडकी येथे झालेल्या हिंद केसरी मैदानामध्ये ज्याने 1 नंबरचा मान पटकावला तोच म्हणजे हिंद केसरी भारत केसरी मथुर 1001 याचा पैरा देखील आपण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर नक्की तो पण व्हिडिओ सगळ्यांनी बघा व यापूर्वी व्हिडिओ कोणत्या बैलाच्या पैऱ्यावरती बनवू हे देखील मला कमेंटमध्ये सांगा। आता येऊया आपण पुन्हा एकदा बकासूरकडे। बकासूरचा जर विचार केला तर शेवटच्या मैदानामध्ये म्हणजे वडकी येथे झालेल्या मैदानामध्ये सेमीफायनलला आपल्या बक्याभाईला हार पत्करावी लागली होती, पण आता नक्कीच हिंद केसरी पुसेगावमध्ये बक्याभाईचं कमबॅक होणार का हा देखील एक मोठा सवाल आहे। अनेक चर्चांमधून समोर येतं आहे की बकासूर आणि घोटचा सर्जा हा पळणार का, कारण या गाडीला सुंदर असं स्पीड लागतं। पण अनेक जण सांगत आहेत की घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी हिंद केसरी पुसेगाव मैदानाला पळणार नाही, किंवा अनेक जण अजूनही असं सांगत आहेत की बकासूर आणि कोणता तरी नवीन चेहरा या हिंद केसरी पुसेगाव मैदानामध्ये पळणार आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मला कमेंट करून सांगा की हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर आणि घोटचा सर्जा पळला पाहिजे की बकासूरसोबत नवीन कोणता पैरा पाहिजे हे मला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा।